माझा प्रश्न असा आहे ना, चिकनमुळे प्रोटीन आपला विषय तो सुरू आहे की बल्क होते बॉडी. पण एक्झॅक्टली आता तुम्हाला मी एक लॉजिक दिलं तर लक्षात येईल का? चिकन आपण बेसिकली तुम्ही का खातात चिकन? मला प्रत्येकाचा थोडा व्ह्यू हवा आहे. अच्छा, व्हेजिटेरियन आहे तर हां, ओके. व्हॉट्स युअर नेम? आदित्य वडवदे. आदित्य. तर तुमच्या सगळ्यांमध्ये आदित्य आहे. आदित्यसुद्धा जिममध्ये जातो आणि सो बेसिक आर यू व्हेजिटेरियन? हो. अच्छा, म्हणजे चिकन अजून लहानपणापासून कधीच खाल्लं आहे? आता व्हेजिटेरियन झालं. अच्छा, हा का बदल कसं काय आला? एनिथिंग काही स्पेसिफिकली काही घडलं असं का नाही? काय झालं? असंच झालं. पण आता विदाऊट चिकन ऑल्सो यू आर सर्वायविंग राईट? म्हणजे प्रोटीनची काही कमी पडत नाही. तर आपल्याकडे एक उदाहरण आहे. सी ही इज नॉट इटिंग चिकन. सो दुसरं काही नॉनव्हेज खातात तुम्ही? नाही, दुसरं काहीच नाही. आता यू आर ऑन प्युअर व्हेजिटेरियन. जे अंडे, फक्त अंडे. अच्छा, अंडी खाता तुम्ही. ओके. तर आता माझं नाही बेटा, अंडे व्हेजमध्ये नाही आहेत. आय विल क्लिअर युअर धिस मिसअंडरस्टँडिंग. आता व्हेजिटेरियन इथून सुरू करू का मी? व्हेजिटेरियन म्हणजे काय? शाकाहार. शाकाहार हा शब्द आहे. शाकाहाराचा अर्थ कधी आपण विचार केला आहे? शाकाहार म्हणजे शाकेपासनं येणारं. शाक म्हणजे काय? झाडाची फांदी किंवा झाडाला येणारं बेसिकली राईट. आहार म्हणजे जे आपण खातो. शाक अधिक आहार, तो जो बेसिकली शाक से आता है. शाक मतलब जो पेड़ की डाली होती है ना, शाक से जो मिलता है वो आहार जब हम करते उसे कहते शाकाहार. तो क्या अंडा पेड़ से आता है? सो हाउ यू करू शकतो ना अंडे? हां, फर्टिलायझर असतात ना अंडे. नहीं देखो बेटा, पर उसमें जीव आता है ना एक. नाही, पण उसमें जीव है. आता कोंबडी असते तिची आयुष्यामध्ये फक्त 40 अंडे देते, पण ते फर्टिलाइज करते तेव्हा ती किती 100च्या वरती अंडे देते. हाँ, ये आपको थोड़ी बहुत प्रॉपर इन्फॉर्मेशन ये बोलूँगी. ॲक्च्युली नॅचरली एक जो मुर्गी असते ना, एक कोंबडी, नॅचरली ती 12च अंडे देते वर्षभरातनं एक कोंबडी 12 अंडी देते. माझ्याकडे प्रूफ्स आहेत, कारण की मी हा स्टडी करते. तुम्हाला मी सांगितलं तर माझ्याकडे पूर्ण डाटाबेस आहे. पण आता काय करतात ते, एका कोंबडीला इंजेक्शन्स देतात ते, आणि तीच कोंबडी मग 300 अंडे देते एका वर्षाला. सो डू यू थिंक दिस इज नॉर्मल थिंग? अँड इज इट अ नॅचरल थिंग? नॅचरल आहे हे? म्हणजे हे काहीतरी आर्टिफिशियल होतं आहे राईट. मग आपण जर आर्टिफिशियल टाकलं बॉडीमध्ये तर काही त्याचा फायदा मिळणार आहे आपल्याला? नाही मिळणार आहे ना. जेवढा फायदा असतो तेवढा नुकसान पण असतं. एक्झॅक्टली. ॲक्च्युली आणि फायदा काहीच नाही. सी, पीपल आर मेकिंग अस फुल अँड वी आर गेटिंग फुल. तुम्ही लोक इतकं इथे जिममध्ये येतात, ते वर्कआउट करतात ते. आता काय होतं, आणि दुसरं कोंबड्या ज्या असतात ना, कोंबड्या आणि कोंबडी यांना सोयाबीन आणि मका हे खायला देतात. त्यांची ग्रोथ व्हावी म्हणून त्यांना काय देतात? सोयाबीन आणि मका. अँड सोयाबीन इज अ ग्रेट सोर्स ऑफ प्रोटीन. ऐकलं असेल ना तुम्ही, तर स्टुडंट्स माझ्यापेक्षा जास्त. तर आता मला एक सिम्पल गोष्ट कळत नाही. मला इफ आय वॉन्ट प्रोटीन, एखाद्या कोंबडीला ते द्यायचं 5 ते 10 किलो प्रोटीन आपण कोंबडीला खाऊ घालतो, मका आणि सोयाबीन, जे की ॲक्च्युअल नॅचरल फॉर्म ऑफ प्रोटीन आहे, आणि मग ती कोंबडी खायची आणि मग मला प्रोटीन मिळतं. डज इट मेक एनी सेन्स? त्याच्यापेक्षा मी डायरेक्ट मका आणि डायरेक्ट सोयाबीन खाल्लं, डायरेक्ट मी डाळी खाल्ल्या, तर मला डायरेक्ट प्रोटीन मिळणार आहे. मी एवढी मोठी सायकल वाय आय एम क्रिएटिंग? आय एम वेस्टिंग टाईम, आय एम वेस्टिंग मनी, वी आर वेस्टिंग वॉटर, वी आर वेस्टिंग द स्पेस. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, मी आता तुम्हाला एक व्हिडिओ 2 ते 3 मिनटाचा आहे तो दाखवेल. व्हॉट हॅपन्स विथ कोंबडी आणि मुर्गिया, की उनके साथ क्या किया जाता है. मतलब हे मी आणि त्यांच्यासाठी थोडं कमी, आता तुम्ही जिमचे लोक म्हणून तुमच्यासाठी सांगेल, कारण की आपण परत त्याच मुद्द्यावर मी येते की ते आर्टिफिशियल आहे, त्याचा आपल्याला काही फायदा होतच नाही. कारण की आता एक मी सांगते, जो व्हिडिओ दाखवण्याच्या आधी मी एक आयडिया देते. त्या कोंबड्यांना बॅटरी सेल्समध्ये ठेवतात. बॅटरी सेल्स म्हणजे छोटे छोटे कैदखाने असतात. त्या कैदखान्यांमध्ये त्या कोंबड्या आपले पंखसुद्धा फडफडवू शकत नाही, पूर्णपणे ते आपले पंखसुद्धा उघडू शकत नाही, इतका छोटा. तर आपल्याकडे येता जाताना आपल्याला त्या गाड्या दिसतात ना पिंजऱ्याच्या, बघतात ना, कधी आपण विचार केला आहे अरे ह्या कोंबड्यांना तिथे नीट चालता येत नाही, फिरता येत नाही, त्यांना पंखसुद्धा हलवता येत नाही म्हणजे. आणि आफ्टर ऑल तो एक जीव आहे की नाही. आणि ज्यावेळेस कोंबडीला मारलं जातं त्याचा कुठेतरी ती पण तळमळते, ती स्वतःला वाचवायला तिथे तडफडाट करते. बघितलं असेल कुठे, जाणीव आहे. आपण एखाद्या कुत्र्याला मारलं तर तो पळतो, छोटासा दगड जरी असेल आपल्या रक्षेसाठी. कोंबडीसुद्धा जीव आहे, ती कोंबडीसुद्धा घाबरते. आणि ज्यावेळेस कोंबडीला मारलं जातं तिच्या मनामध्ये ते फिअर असतं, भीती असते की नसते तिला कळत असते, कारण की तिच्या आधी एक कोंबडी मारलेली असते, एक कोंबडा मारलेला असतो, काहीतरी मारलेलं असतं. म्हणजे हा जो जीव आहे त्याच्यामध्ये काय आहे? भीती आहे. नंतर त्यांनी पूर्ण आयुष्य कैदखान्यामध्ये अत्यंत दुःखामध्ये घालवलेलं आहे. कोंबडीची जी लाईफ असते ना, ही या कैदखान्यामध्ये, ज्यावेळेस एक कोंबडी, मी परत रिपीट करते, एक 12 अंडे ती वर्षभरातून देते, आणि तिला इंजेक्शन देऊन आणि तिला एक मशीन बनवून टाकलेले अंडे द्यायचं, तिच्याकडनं 300 अंडे काढतात. किती पट जास्त आहे हे? हाऊ मेनी मल्टिपल टाईम्स इट इज? 12 वर्सेस 300 अंडे किती आहे?
म्हणजे त्या जीवाला तुम्ही काय केलेलं आहे, टॉर्चर केलेलं आहे की नाही केलेलं आहे? मेकिंग सम, एखाद्या जीवाला मशीन बनवणं हा त्याच्यावर टॉर्चर आहे, ॲब्यूज आहे का नाही आहे? आणि तुम्हाला ऑनेस्टली स्पीकिंग, यू आर ग्रोन अप किड्स, तो आय कॅन टॉक ओपनली विथ यू. अंड माहिती काय असतं कोंबडीचं? तिला तिथे कोंबड्याची गरज नसते. इट इज अ मेन्स्ट्रुअल वेस्ट ऑफ दॅट ॲनिमल. मेन्स्ट्रुअल वेस्ट आहे. इज अवर बॉडी गार्बेज कॅन आहे आपली बॉडी, की तिथे आपण वेस्ट टाकणार आहे? आणि ते पण एका स्त्रीचं. ती पण एक स्त्री आहे, शी इज अ फिमेल. प्रत्येक स्त्रीला एव्हरी मंथ तुमच्या घरी मम्मी सिस्टर्स असतील, आजूबाजूला फ्रेंड्स असतील, अँड नाऊ वी कॅन टॉक ऑन दिस टॉपिक ओपनली. काय एवढं, वी आर ग्रोन अप किड्स. तर मेन्स्ट्रुअल वेस्ट टाकण्यासाठी आपली बॉडी आहे. आणि नंतर आपण जेव्हा त्या कोंबड्यांना मारतो, इज अवर बॉडी स्मशान, की त्याच्यात आपण डेड बॉडीज टाकायच्या? अवर बॉडी इज अ टेम्पल. देर आर 4 फॅक्टर्स. जसं मी सांगितलं, मी अभ्यास करते, माझ्या अभ्यासात आलं शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा. शरीर वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे, मन वेगळं आहे आणि आत्मा वेगळं आहे. आपण शरीराला जे इनपुट टाकू तसं आपलं मन होतं, त्याचा इफेक्ट आपल्या बुद्धीवर होतो आणि आपल्या आत्म्यावरही होतो. तुम्ही लोक जिम करतात तर तुम्ही म्हणाल, मी तुम्हाला आता असा पण एक व्हिडिओ दाखवेल, आहेत माझ्याकडे. ते मिस्टर इंदोर होते, ते भैया आधी. ही वॉज मिस्टर बॉडी बिल्डर इंदोर. त्यांचा इंटरव्ह्यू मी रिसेंटली बघितला. ही वॉज व्हेजिटेरियन, ही वॉज ब्राह्मीण बाय बर्थ, पण मग त्यांनी मिस्टर बॉडी बिल्डर इंदोरचा किताब त्यांनी आत्ताच रिसेंटली त्यांना मिळाला. आणि त्याच्यानंतर ते गोसेवकही होते, ते गायींना वाचवायचे. पण त्यांनी ज्यावेळेस सगळ्या प्राण्यांची रिॲलिटी बघितली, इवन गायींची, नाऊ ही हॅज चेंज. त्यांनी सगळे पशुपदार्थ खाणं थांबवलेलं आहे. आणि मी सांगण्यापेक्षा आय विल शो यू द व्हिडिओ, आय विल सेंड यू द व्हिडिओ इफ समवन कॅन शेअर युअर व्हॉट्सॲप नंबर. मी तो व्हिडिओ तुम्हाला फक्त शेअर करेल, तुम्ही तो बघा. म्हणजे माझा मुद्दा इथे काय आहे, तुम्हाला एक तर ही सायकल कळाली. कोंबडीला आपण काय देतो, मके आणि सोयाबीन देतो. सोयाबीन हे हायेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन आहे. म्हणजे मी ते कुठल्या तरी एक थर्ड पार्टीला देऊन, मग त्या थर्ड पार्टीला मी टॉर्चर करून त्या थर्ड पार्टीला, त्या जीवाला मी खायचं. डज इट मेक एनी सेन्स? यू अग्री? इट डझंट मेक सेन्स. त्याच्यापेक्षा सोयाबीन खा आणि मका खा. त्याच्याने काय होणार आहे आपल्याला? केटल डायरेक्ट मिळेल. आणखीन हे जे ॲनिमल फार्मिंग सुरू आहे, केटल फार्मिंग म्हणतात त्यांना. ॲनिमल्स आर नॉट प्लांट्स, दे आर नॉट ऑब्जेक्ट्स, दे आर लिव्हिंग बिंग्स. परत मी सांगते, ह्या बिचाऱ्या कोंबड्यांना ज्या बॅटरी सेल्समध्ये ठेवतात, त्यांना पंखसुद्धा हलवता येत नाही. आपण कोविडमध्ये 2 वर्ष होतो, घरातनं बाहेरसुद्धा येता येत नव्हतं. कसं झालं होतं? आपलं स्वतःचं घर असून. मग त्या बिचाऱ्या जीवांना कसं वाटत असेल? जस्ट इमॅजिन फॉर 1 मिनिट. मी सुद्धा तुमच्यासारखं आयुष्य लीड करत होते, फक्त आपल्यामध्ये. आय वॉज नॉट थिंकिंग अबाउट दिस थिंग्स. फॉर्च्युनेटली मला चांगली लोकं भेटली, मी ह्या गोष्टी बघितल्या, आणि मग मी आता विचार करते आहे, आपण जेव्हा जगतोय ना ह्या जीवनामध्ये, वी नीड टू थिंक अबाउट इन्व्हायरमेंट अँड अदर लिव्हिंग बिंग्स ऑल्सो. दुसऱ्या जीवांबद्दल सुद्धा विचार करणं आपलं कर्तव्य आहे की नाही? नाही तर ह्या शरीराचा, ह्या बॉडीचा काय उपयोग आहे? नुसतं स्वतःसाठी जगलो. आनंदात राहू आपण. आणि आनंदात राहण्यावरनं मला विषय आठवला. डिप्रेशन वाढलं आहे, एन्झायटी वाढली आहे, आत्महत्येचा रेट वाढलेला आहे. थोडंसं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं की लगेच ओ माय गॉड, आता आपण देवदासचे पप्पा होऊन जातात लोक. डायरेक्ट एंड ऑफ द लाईफ. बाई म्हणजे जगामध्ये तेवढी एकच मुलगी असते, काही मग आपल्याला दिसत नाही. का एवढे आपण कमजोर झालेले आहोत? बिकॉज व्हॉट वी आर इटिंग. जसे आपण खातो तसे आपण बनतो. ज्या प्राण्याला खूप टॉर्चर केलं आहे, त्या कोंबड्यांना, त्यांना कोंबून ठेवलं आहे, त्यांना इंजेक्शन देऊन त्यांना मशीन बनवलं आहे अंड्यांचं, त्यांच्यापासून जबरदस्ती त्यांचं प्रॉडक्ट काढलेलं आहे. आणि त्यांना जर आपण खाल्लं, जे दुःखी आहे आणि ते मरताना घाबरतात, तर आपण कसे होणार आहे? येस ना बेटा, एम आय राईट और रॉंग? यू टेल मी. ऑब्व्हियसली ना, जैसे खावे अन्न वैसा होवे मन, हे आपल्या भारताचं, आपल्या पूर्वजांनी दिलेलं तत्व आहे. ज्या कोंबड्यांना किंवा फॉर दॅट पर्पज इवन मासे आहेत किंवा मांस आहे किंवा डुक्कर आहे किंवा बकरी आहे किंवा बकरा आहे, जे लोक काही खातात. आजकाल इतके जिभेच्या मागे वेडे झालेत लोक, अंधळे झालेले आहेत, की तो पण एक जीव आहे, त्यालासुद्धा वेदना होतात, हेच आपण विसरून गेलो. त्यालासुद्धा फॅमिली आहे. त्याला सम पीपल आर ओनली डॉग लवर अँड कॅट लवर. का बाबा? बी अ ॲनिमल लवर. नुसतं आपण का रिस्ट्रिक्ट केलं? काही लोकांना ॲनिमल लवर व्हायला पाहिजे. आणि काही देशांमध्ये तर बिचारे कुत्र्यांचं सुद्धा मांस खातात. इतके खालच्या पातळीला गेलो आपण. खेकडे काय खातील, झुरळं काय खातील, साप काय खातील? काही आपण हैवान आहोत का मनुष्य आहोत? काही बाउंड्रीज नाही राहिलेली. परत त्या कोंबड्यांवर येऊ. त्यांचं लाईफ मी आता तुम्हाला दाखवेल आणि त्याच्यानंतर परत मी तुमची रिॲक्शन घेईल की काय होते. पण आत्ता मी जे पॉईंट सांगितले मी थोडक्यात रिपीट करते. तुम्ही ते ॲग्री करतात ना, की सोयाबीन आणि मका किंवा जे काही कोंबडीला देतात, ते डायरेक्टली आपण ते व्हेजिटेबल्स, ते डाळी आपण खाल्ल्या तर आपल्याला जास्त फायदा होईल का? नाही होणार. कारण की आपण डायरेक्ट ते खाऊ, डायरेक्ट शरीराला प्रोटीन देऊ.
दुसरं त्या जीवाला आपल्याला कैद करून ठेवावं लागणार नाही आणि कुठेतरी पाप पुण्य मानतात तुम्ही लोक यंगस्टर्स आहात, तर मला तेही जाणून घ्यायचं आहे. कर्म जैसे हम करेंगे वैसे हम भरेंगे. तर माझ्यामुळे एखाद्या जीवाला टॉर्चर झालं आहे, त्याला एखाद्या कैदखान्यात ठेवण्यात आलेलं आहे, त्याला मारण्यात आलेलं आहे, तर माझ्यासोबत तीच ट्रीटमेंट होणार आहे की नाही होणार आहे? ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात होईल, कधीतरी होईल. आणि ह्या जन्मात कोणत्या ना कोणत्या फॉर्ममध्ये होईल. मग ते फॉर्म असेल डिप्रेशन, एन्झायटी, मला आत्महत्या करावीशी वाटेल, किंवा माझा स्वभाव चिडचिडा होईल, मूड स्विंग्स होतील. किती आपण जिमला गेलो तरी काही त्याचा ॲक्च्युअल फायदा होणार नाही, बिकॉज आपण जे इनपुट बॉडीला देतो आपलं मन चांगलं नाही, आपली बुद्धी चांगली नाही ना, आपला आत्मा चांगला नाही. डू यू अग्री माय दीज पॉईंट्स जे मी सांगितलं? एम आय टॉकिंग रॉंग और रबिश? प्लीज ओपनली माझ्याशी बोला, घाबरू नका. बरोबर बोलते ना मी. आता मी कोंबड्यांचा 1-2 व्हिडिओज दाखवते मी तुम्हाला, आणि त्याच्यानंतर परत मला तुमच्या रिॲक्शन्स आणि तुमचा रिस्पॉन्स हवा. आणि मग मी तुम्हाला एक जे मला एक्चुअली सांगायचं है, ते ये तो मैं भूमिका बना रही हूँ, ये तो मैं ट्रेलर आप लोगों को दे रही हूँ. मैं फिल्म जो है मेरी, मैं उसका नाम और फिल्म के बारे में आपको बाद में बताऊँगी. तो आई जस्ट नीड योर 5-10 मिनट्स. ठीक है, आपण एक व्हिडिओ बघू आता.